रिवर पोल्यूशन से डर नहीं लगता साहब, रिवर फ्रंट डेव्हलपमेंट से लगता है. सोप्या भाषेत सांगतो मी. रिवर पोल्यूशन म्हणजे काय आहे? नदीच्या उगमापासून तर नदीच्या संगमापर्यंत जेवढे काही पोल्यूशन क्रिएटिंग सोर्सेस आहेत त्याला तात्काळ बंद करणे. आता सध्या ज्या काही उगमापासून म्हणलं तर मोठमोठ्या सोसायट्या असतील किंवा MIDCचे जे कारखाने आहेत त्यातले जे नॉन ट्रीटेड वॉटर नदीमध्ये जातं आहे हे तात्काळ लगेच बंद केलं पाहिजे. ते कसं काय बंद करता येणार? तर त्याला ड्रेनेज सिस्टमच्या मार्फत STPकडे त्याचं सगळं नॉन ट्रीटेड पाणी गेलं पाहिजे. STPमध्ये त्याची सगळ्या गोष्टींनी सगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट झाली पाहिजे. 100% STPची ट्रीटमेंट झाल्यानंतरच नदीमध्ये सोडलं गेलं पाहिजे. सध्या प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा असा आहे की STPची तेवढी कॅपॅसिटी आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की सगळ्या ज्या MIDCचे कारखाने आहेत त्यातलं पाणी जे डायरेक्ट नदी सोडलं जातं आहे तर त्यावर कुणाचं वॉच आहे का? या व्यतिरिक्त अतिक्रमण असतील, राडारोडा टाकणारे असतील त्यावर सुद्धा पालिकेने प्रशासनाने सगळी कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे, अपेक्षित आहे. पण ते सुद्धा होताना दिसत नाही. ह्याच्या पलीकडे अजूनही तर बरीच कारणं आहेत. मग आत्ता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सगळं सोडून प्रशासन, सरकार आपल्या माथी कॉमन मॅननी जे मागितलेलं नाही ते RFD जबरदस्ती का देते आपल्याला? त्याआधी RFD काय आहे, रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ. RFD म्हणजे काय आहे की तुमची नदी जशी आहे तशीच राहू द्या. ही फक्त रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट करतो आम्ही. म्हणजे काय? तिथं आजूबाजूला कॉन्क्रिटीकरण करणार, तिथे जॉगिंग ट्रॅक करणार, सुशोभीकरण करणार. नदी शुद्धीकरण करणं हा वेगळा विषय आहे आणि नदी सुशोभीकरण करणं हा सगळा वेगळा विषय आहे. म्हणजे सध्या RFD म्हणजे काय झालेलं आहे तर भीक नको कुत्रावर अशी परिस्थिती झालेली आहे. टॅक्स पेअरने कधीच RFD सुशोभीकरण कधी मागितलेलं नाही आणि प्रशासन जबरदस्ती ते आम्हाला थोपवण्याच्या नादात आहे. रिव्हर पोल्यूशन आधी संपवा. रिव्हर पोल्यूशन संपवण्याकरिता सगळ्या उगमापासून त्या सगळ्या ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, PMRD असेल, PCMC असेल, MIDC असेल, MPCB, NGT ह्या सगळ्या महत्त्वाच्या सगळ्या घटक आहेत. अगदी पर्यावरणचे जे मंत्री असतील त्यांनीसुद्धा CMO, PMO यांनी एकत्र एक बॉडी गठन करावी. याचा एक मास्टर प्लॅन पहिला तयार करावा आणि तो उगमापासूनच टप्प्याटप्प्याने इम्प्लिमेंट करत राहावा. ती सिक्वेन्स बिलकुल बदलता कामा नाही आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडं नदीचं शुद्धीकरणाची पूर्ण गॅरंटी झाली त्यानंतरच तुम्हाला RFDला पैसे उरले तर RFD करा. आधी रिव्हर पोल्यूशन, नंतर रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट जमली तर करा. कारण जी गोष्ट आम्ही मागितलीच नाही तर ती जबरदस्ती तुम्ही देत आहे आणि जी गोष्ट आम्ही 30 वर्षांपासून मागतोय त्याची परिस्थिती अजूनच बिकट होत चाललेली आहे त्यावर तुम्ही काहीही ॲक्शन घेत नाही आहात. याच्यात सगळेच दोषी आहेत. MPCBचा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे. दर महिन्याला एकदा तरी बातमी येते की पवना नदी फेसळली आहे तर त्यावर जुजबी कारवाई MPCB काहीतरी करते. त्यावर नंतर त्या कारवाईचा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हा कुठलाच हे नाही की त्यानंतर काय सोर्सेस आहेत आणि त्याला कशा पद्धतीने PMRD, PCMCने त्याच्यावर MIDCने ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे. फक्त कारवाई छोटी मोठी करण्यात येते आणि मग नंतर ज्या चुका व्हायच्या ते होतच राहतात. मित्रांनो, साधारण 30 वर्षापूर्वी मला वाटतं पिंपरी चिंचवडची जनसंख्या 12-15 लाख असेल. पण आत्ता 2025 साली जवळपास 30 लाख आपली जनसंख्या झालेली आहे आणि ही जनसंख्या रिडेव्हलपमेंटच्यामुळे झपाट्याने अजून वाढत राहणार आहे. जवळपास 40 लाख जनसंख्या उद्यावर येऊन बसलेली आहे. आता अशा प्रसंगात आपल्याला शुद्ध पाण्याची किती गरज आहे हे सांगायची गरज नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे अशुद्ध पाण्यामुळे घराघरात आज कॅन्सर झालेलं आहे. कारण आपल्या नदीलाच कॅन्सर झालेलं आहे. आपल्याला नदीलाच कॅन्सर झालेलं आहे आणि प्रशासनाला ब्युटिफिकेशन करायची पडलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचा विरोध एका गोष्टीला असला पाहिजे की आधी शुद्धीकरण नंतर सुशोभीकरण. RFDचा निषेध करण्याकरिता आम्ही सगळे नागरिक आणि NGOज उद्या 9 मार्च 2025 रविवारी सकाळी 8 वाजता चाफेकर चौक चिंचवड येथे जमा होत आहोत. आमचा निषेध आम्ही ह्युमन चेनच्या मार्फत ज्याला म्हणतो की मानवी साखळी करून आम्ही निषेध नोंदवत आहोत. समजा ह्यातून पुढे अजून ह्या गोष्टीची दखल घेतली नाही तर ह्याचा निषेध अजून तीव्र भाषेत नोंदवणार आहोत. पण तुम्ही सगळ्यांनी साथ देणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी ही अवेअरनेस पसरवणं अतिशय महत्त्वाचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पवनामाई.